गुड मॉर्निंग फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला आपलं जे टेक्स्ट होतं बिग डाटा बिग इन्साइट याला सुरुवात केली होती. त्यानंतर आपण जो पाठ्यघटक थोडक्यात पहिला जो परिच्छेद अभ्यासला होता पेज नंबर 36वर, त्याच्यावरची मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी पाठवली आहे. तिच्याबद्दल तुम्ही सॉल्व करत असाल आणि पुढच्या लेक्चरला मी ते तुम्हाला सॉल्व करून दाखवीन. ओके माय फ्रेंड्स. तर आता आपण जो राहिलेला भाग आहे बिग डाटा बिग इन्साइट मधला, आय थिंक वी विल कंप्लीट दॅट डाटा, वी विल अंडरस्टँड दॅट डाटा, ओके, दॅट इन्फॉर्मेशन अबाउट बिग डाटा बिग इन्साइट. मित्रांनो, तुम्हाला या टायटलबद्दल सविस्तर असं माहिती असेल किंवा तुम्ही माहिती करून घेतली असेल मागच्या लेक्चरला की बिग डाटा म्हणजे थोडक्यात इन्फॉर्मेशन जी आहे, जी आजकाल कोणतीही इन्फॉर्मेशन आपण विदिन सेकंडमध्ये ती पाहू शकतो, ती मिळवू शकतो, ऐकू शकतो आणि त्याच्याबद्दलची ती काही नॉलेज असेल ते अगदी अवाढव्य आहे अशाबद्दलचा हा एक परिच्छेद आहे. त्याच्याबद्दलचे आपण 2 पॉईंट्स आय थिंक अभ्यासले होते. पहिला होता लोकेशन ट्रॅकिंग. एखादं जर ठिकाण असेल तर ते ठिकाण कसं ओळखायचं त्याच्याबद्दलचं आपण भाष्य केलं होतं. त्यानंतर मग अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न हा भाग आपण वाचणार होतो, पेज नंबर 37. नाउ देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेट अप ऑल अराउंड द ग्लोब. मित्रांनो, या जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाने काही ना काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान याच्याबद्दल माहिती मिळवली आहे किंवा अगदी योगदान दिलेलं आहे. आणि वेदरबद्दलची माहितीसुद्धा ते तंत्रज्ञान देण्याचा पूर्णपूर प्रयत्न करतो त्या सेन्सर्सद्वारे, सॅटेलाइट्सद्वारे. ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्याच्या माध्यमातून अगदी भरपूर अशी माहिती, ह्यूज डेटा आपल्याला पाहावयास भेटते किंवा माहिती प्राप्त होते. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आणि ती माहिती आपल्याला काय करते, ती आपल्याला पुढचं हवामान, वातावरण कसं राहील किंवा आजचं वातावरण दिवसभरातलं कसं राहील, 24 तासाचं, 48 तासातलं, ती माहिती देण्याचा ते प्रयत्न करतं. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलेमिटीज. आणि ते जे वेदर क्लायमेट आहे ते आपल्याला काय करते, वॉर्निंग देतं की काय घडेल. इम्पेंडिंग म्हणजे थोडक्यात व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, नेमकं नंतर काय घडेल याच्याबद्दलची ते वॉर्निंग देतं. कॅलेमिटीज म्हणजे संकटांबद्दल, लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामी, ETC. पूर असतील, महापूर असतील त्याच्याबद्दलची माहिती देतं. नंतर सुनामी असेल किंवा भूकंप असेल याच्याबद्दलची ते माहिती देतं. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅक्ट देम. आणि त्यासाठी मग आपण काय करतो, आवश्यक अशा पूर्व उपाययोजना त्या करीत असतो. कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. वी कॅन स्टडी ग्लोब वॉर्मिंग, प्रिडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आपण त्या ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळू शकतो किंवा अभ्यास करतो. आणि नंतर मग एखादी भविष्यवाणी वर्तवू शकतो की पाण्याचं प्रमाण कसं आहे, गोड पाण्याचं प्रमाण किती कमी होत चाललेलं आहे, पावसाचं प्रमाण किती कमी होत चाललेलं आहे, किंवा मग सागरी पातळी आहे ती कशी इन्क्रीज होत चाललेली आहे. अशा प्रकारच्या माहिती आपण त्या वेदर पॅटर्ननुसार घेऊ शकतो. नंतर तिसरा मुद्दा आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. हेल्थ केअर इंडस्ट्री. आता हा जो डेटा आहे हा हेल्थ केअरला किती उपयोगकारक किंवा उपयोगी आहे. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आज आपल्याला माहिती आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वास्थ्याबद्दल अगदी जागृत आहे. The smart watches, other wearable health apps in our phone keeps on collecting data. आणि आपल्याकडे आजकाल स्मार्ट वॉचेस आहेत किंवा काही असे गॅजेट्स आहेत की आपण जे हातावर परिधान करतो, म्हणजे थोडक्यात ती एक विश्वात म्हणून ते असतील, किंवा भरपूर ॲप्स आहेत की जे आपल्याला आपल्या प्रकृतीबद्दल
चांगलं काय वाईट काय याच्याबद्दलची माहिती पुरवतं. वी कॅन सी दॅट दे आर अवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस. आपण त्यांना थोडक्यात असं म्हणू शकतो की ते आपले काय आहेत, एक आपल्याला वैद्यकीय माहिती पुरवणारे एक संग्रहालय आहे किंवा एक डिव्हाइस आहे, एक वस्तू आहे आपल्या स्वास्थ्याबद्दल माहिती पुरवणं येणार. दे डिक्टेट अवर हार्ट रेट. आता पहा मित्रांनो, तुम्ही आता डॉक्टरांकडे गेल्यावर ते गॅजेट्स तुम्ही पाहता की तुमचे पल्स जे आहेत, हार्ट रेट असतील ते डिक्टेट करतं. मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न. तुम्ही रात्री किती वेळ झोपले आणि कोणत्या कंडिशनमध्ये झोपले, थोडक्यात म्हणजे गाढ झोप घेतली का लाईट झोप घेतली, हे प्रकार ते सांगतं. डीप स्लीप. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज. आपण व्यायाम केल्यावर त्याचं रेकॉर्ड पण ठेवतं. द डिस्टन्स वॉक etc. आपण किती वेळ चाललो, किती अंतर चाललो, ती घड्याळ सांगते ना. असे गॅजेट्स आपल्याला माहिती पुरवतं. द अनालिसिस ऑफ दिस डाटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. आणि हा जो डाटा आहे, हा जो डेटा आहे, हा प्रत्येक व्यक्तीला त्याच्याबद्दल, त्या स्वास्थ्याबद्दलची माहिती तो पुरवितो किंवा तो कलेक्ट होऊन एक योग्य असं मार्गदर्शन किंवा योग्य असा निर्णय तो व्यक्ती घेऊ शकतो. नाउअडेज वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर. आता आपल्याकडे भरपूर असे गॅजेट्स आहेत, जसं थोडक्यात ब्लड शुगर चेक करण्यासाठी, ब्लड प्रेशर etc. ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड अ पेशंट्स इन हॉस्पिटल टू. ज्याप्रमाणे हॉस्पिटलला ती सुखसोयी किंवा ती उपाययोजना असते स्वास्थ्याबद्दलची, ते आज आपण घरी सुद्धा त्या गॅजेट्सचा वापर करून, त्या साधनांचा वापर करून प्राप्त करू शकतो. विथ द हेल्प ऑफ बिग डेटा द डॉक्टर्स कॅन नाऊ हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट्स. आणि त्या डेटाच्या सहाय्याने, त्या माहितीच्या सहाय्याने, थोडक्यात काही वेळातच ती माहिती भेटते त्या गॅजेट्सच्या सहाय्याने, डॉक्टर लोक सुद्धा एखाद्या एलिमेंटबद्दल थोडक्यात, त्या शब्द कोणता आहे, एलिमेंट, डिसीजबद्दल, थोडक्यात एलिमेंट म्हणजे काय, डिसीजबद्दल योग्य निदान ते करू शकतात. द इफेक्ट ऑफ एनी ड्रग etc. एखाद्या ड्रगचा इफेक्ट असेल, ते निदान ते करू शकतात. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस. आणि अनावश्यक काही जे कामं असतील, अनावश्यक काही जे इलाज असतील, ड्रग्स असतील, ते कसे रिड्यूस करता येईल, रिड्यूस म्हणजे टाळता येतील, याची माहिती तो घेऊ शकतो किंवा ते निर्णय घेऊ शकतो त्या गॅजेटच्या सहाय्याने. पास रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट कॅन बी मेंटेन. आणि पूर्वीचं जे रेकॉर्ड असेल ते संग्रहित होतं आपोआप त्या गॅजेट्सच्या सहाय्याने. अँड बेटर अनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन. आणि योग्य निदान आपल्या स्वास्थ्याबद्दल, एखाद्या व्यक्तीच्या स्वास्थ्याबद्दल ते घेऊ शकतो आपण. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स. थोडक्यात हा जो डेटा आहे, हा डेटा काय करेल, एखादा एपिडेमिक्स जे असतील, साथीचे रोग असतील, महाकाय रोग असतील, गंभीर आजार, त्याच्याबद्दल एक उद्रेक म्हणून, एक माहिती म्हणून लगेच तो सांगेन. अँड डिसीजेस. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज, जर तुम्ही एखादा मेसेज पोस्ट केला, आय एम डाऊन विथ फ्लू, थोडक्यात मी या फ्लूच्या आजारात पछाडलेलो आहे, असं जरी टाकलं ऑन व्हॉट्सॲप और फेसबुक, इट विल बी मॉनिटर्ड अँड द एरियाज अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड अँड नेसेसरी प्रिकॉशन कॅन बी टेकन. त्यावेळेस लगेच तात्काळ ती वैद्यकीय सेवा पुरवली जाईल. या व्यक्तीला त्या ठिकाणी फ्लू झालेला आहे, तिकडचा एरिया लगेच तो क्लीन करतील किंवा त्याला योग्य असं निदान डॉक्टर लोक करतील लवकरात लवकर. Pharmaceutical companies will pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. आणि या फार्मास्युटिकल जे कंपनी आहेत, वैद्यकीय सेवा देणाऱ्या, औषध उपचार करणाऱ्या, त्या सुद्धा आता त्या डेटाच्या सहाय्याने कोणते रोग आहेत, कोणती औषधी सध्या लागू शकते, याच्यावरती रिसर्च करतायत आणि भरपूर पैसे ते
पुरवत आहेत किंवा त्याच्याने ते पैसे कमवत आहेत किंवा तो व्यवहार चालतोय, चक्र चालतोय आर्थिक. विथ द हेल्प ऑफ द डेटा गॅदर्ड, ते काय करतात, त्या डेटाच्या सहाय्याने ती माहिती गॅदर्ड करतात, एकत्रित करतात. Individuals are often given suggestions and solutions for the problem they are encountering. आणि एखाद्या व्यक्ती जर एखाद्या आजाराने पछाडलेला असेल तर त्याला वैयक्तिकरित्या ती माहिती पुरवतात किंवा ड्रग्स, औषधी पुरवतात, त्याच्यावर एखादं निदान, सोल्युशन्स त्याच्यावर ते सांगतात. अशा प्रकारे हे जे हेल्थ केअर इंडस्ट्री आहे, हे हेल्थ केअर इंडस्ट्री डेटाचा सुद्धा वापर, त्या इन्फॉर्मेशनचा वापर करतो. पुढील जो मुद्दा आहे चौथा, तो आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग, त्यानंतर फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग, आर्थिक व्यवहार असतील किंवा पैशाचा व्यवहार असेल किंवा व्यापाराच्या बाबतीत हे डेटा सुद्धा माहिती पुरवतं. विथ द बिग डेटा एनालिस्टिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ द पीपल कॅन बी स्टडी. एखाद्या ठिकाणी आपल्याला पैसे गुंतवायचे आहेत तर पैसे गुंतवणूक कितपत योग्य राहील, तो पॅटर्न कसा राहील, जर गुंतवले तर फायदा होईल का तोटा होईल, याच्याबद्दलचं ते विश्लेषण त्या ठिकाणी आपण फक्त ती माहिती टाकली, क्लिक केलं, लगेच ती माहिती तुम्हाला भेटते. न्यू साइट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. जे काही नवीन साइट्स आहेत त्या बँकेमध्ये किंवा नवीन जे नॉलेज आहे, नवीन जे पॅटर्न आहेत की कोणतं पॅटर्न, कोणता प्लॅन हा फायनान्स बाबतीत, आर्थिक चक्र बाबतीत फिरवण्यासाठी कोणता प्लॅन योग्य आहे, जसं LIC असेल, कोणते असतील, प्रत्येक किंवा बँकेचे व्याजदर असतील, हे काय असतात, त्या पॅटर्ननुसार चालतात. तर ती पॅटर्नची माहिती तात्काळ भेटते आणि व्यक्ती लगेच निर्णय घेतो की आपण हे पैसे इथे गुंतवायला पाहिजे किंवा अशा प्रकारचा आपण या अर्थचक्राचा उपयोग घेतला पाहिजे. बिग डेटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. आणि हा जो डेटा आहे, हा डेटा त्या इन्स्टिट्यूशन्सला म्हणा किंवा एजन्सीज म्हणा, त्यांना योग्य असं मार्गदर्शन करतो फायनान्स बाबतीत. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युजिंग बिग डेटा टू प्रिडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स. ह्या जे बँक्स आहेत किंवा फायनान्स सेक्टर जे आहेत, त्या सायबर क्राईमवर कसं लगाम घालता येईल याचा अभ्यास त्या डेटाच्या सहाय्याने करतं. थोडक्यात कार्ड फ्रॉड डिटेक्शन, एखादं कार्ड असेल, कार्डच्या द्वारे लोक कसे पैसे काढतात, तर ते डिटेक्ट कसं करायचं, ओळखायचं कसं, ते शिकतात त्या डेटाच्या सहाय्याने. नंतर मग अरिव्हल ऑफ ऑडिट ट्रेल्स, अरिव्हल ऑफ ऑडिट ट्रेल्स, जे काही अभिलेख असतं, हिशोब असतो, त्याच्या खुणा कशा काढायच्या किंवा त्याच्यात पडताळणी कशी करायची, त्या डेटाच्या सहाय्याने ते करतात. बाय अनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर, किंवा एखाद्या कस्टमरला कर्ज द्यायचं असेल तर कर्ज द्यायचं याचा पास्ट डाटा कसा आहे, त्याच्याबद्दलचं इव्हॅल्युएशन, त्याच्याबद्दलची माहिती मिळवून ते निर्णय घेतात. थोडक्यात त्या तो जो डेटा आहे तो कारणीभूत ठरतो. बाय अनालायझिंग द पास्ट डाटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डाटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक, किंवा त्या व्यक्तीने अगोदर कसं त्या बँकला म्हणा किंवा त्या एजन्सीला म्हणा काही प्रमाणात ब्रूट फोर्स अटॅक केला असेल, म्हणजे सायबर अटॅक दॅट रिअलाइज ऑन गेसिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ टार्गेटेड पासवर्ड अंटिल द राईट वन इज फाउंड. म्हणजे एखादा पासवर्ड टाकायचा आणि प्रयत्न करायचा की हा बसतो का, तो बसतो का, आणि त्याद्वारे एखादा क्राईम करणं. फायनान्समध्ये बँकेतून पैसे कसे लुबाडले जातील हे डिटेक्ट करण्याचं काम सुद्धा आपण डेटाद्वारे करू शकतो. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रिडिक्टिंग सायबर क्राईम्स. हे जे डेटा आहेत हे फक्त सायबर क्राईमला थांबवत नाही, बट इट ऑल्सो हेल्प इन हँडलिंग इश्यू रिलेटेड टू मिस ट्रान्झॅक्शन.
चुकीचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील याच्यावर सुद्धा एक इलाज म्हणून ती माहिती आपल्याला काही ना काही शिकवते. अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग, काही नेट बँकिंगमध्ये फेल्युअर आले तर आपोआप ते फेल्युअर कसं ओव्हरटेक करायचं, त्याच्यावर उपाय कशा प्रकारे सुचवायचा ते डेटा काम करतं, किंवा ती व्यक्ती त्या डेटाच्या सहाय्याने ते करू शकते. इट कॅन इव्हन प्रिडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स, किंवा मग त्या सर्व्हर्सला योग्य ठिकाणी कसं थांबवायचं की जेणेकरून थांबवल्यावर एक मोठं नुकसान टाळता येईल. त्या डेटाच्या सहाय्याने, त्या माहितीच्या सहाय्याने हा एक बेनिफिट त्या डेटाचा होतो मित्रांनो. सो दॅट बँक कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली, म्हणजे थोडक्यात पुढचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, व्यवहार आहेत, ते व्यवस्थित कसे पार पडतील, सुरळीत पार कसे पडतील, त्याच्यावर ते कंट्रोलिंग करू शकतं त्या डेटाच्या सहाय्याने. The Security Exchange Commission is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. हे जे SEC आहे, Securities Exchange Commission, हे त्याच्यावर जे अनैतिक म्हणण्यापेक्षा अयोग्य असे जे आर्थिक व्यवहार असतात त्याच्यावर नजर ठेवण्याचं काम करतात. द SEC इज युजिंग नेटवर्क एनालिस्टिक्स, आणि ते काय करतं, थोडक्यात एक आर्थिक उलाढाला बाबतीत एक फक्त नजर ठेवण्याचं काम ती एजन्सी करते किंवा SEC करते. अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन द फायनान्शियल मार्केट, आणि संभाव्य जे धोके आहेत त्या फायनान्शियल मार्केटमध्ये ते कसे टाळायचे याच्याबद्दल ते लक्ष घालतं त्या डेटाच्या सहाय्यानं. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज अन एरिया, ज्या ठिकाणी मोठा व्यवहार चालतो, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे, आणि आज त्या ठिकाणी त्या डेटाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होताना आपल्याला दिसतो मित्रांनो. हिअर बिग डेटा अल्गोरिथम आर यूज, आणि त्या एक संख्या शास्त्रानुसार किंवा एक आकडेवारीचा उपयोग कसा करायचा याचा उपयोग आज त्या ट्रेडिंगमध्ये, त्या आर्थिक व्यवसायात होताना दिसतो. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस व्हाया डाटा अल्गोरिथम दॅट increasingly take into account signal from social media networks and new websites to make buy and sell decisions in split second. थोडक्यात एका सेकंदात आर्थिक चक्र, आर्थिक व्यवहार, खरेदी विक्री व्यवहार कशा प्रकारे चालेल त्याच्यावर नजर कशी ठेवता येईल, थोडक्यात एक ढोबळमानाचं आकडेवारी ते दाखवतं त्या डेटाच्या सहाय्याने. अशा प्रकारे हे जे डेटा आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंगमध्ये फार सपोर्ट करण्याचं काम करतो मित्रांनो. पुढचा मुद्दा आहे स्पोर्ट्स, खेळ. खेळामध्ये हे किती उपयोगी आहे. व्हेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी प्रीमॅच्युएशन्स. आपण एखादी जेव्हा क्रिकेट मॅच पाहतो तेव्हा काही बदल आपण पाहतो, क्रम, प्रीमॅच्युएशन अँड कॉम्बिनेशन ऑफ स्टॅटिस्टिकल एनालिसिस, सांख्यिकी जे चढउतार आपण पाहतो. जिग्नेटिक डाटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस. जेव्हापासून मॅचेस रेकॉर्डिंग होत चाललेले आहे तेव्हापासून तो डेटा, ती इन्फॉर्मेशन आज प्रत्येक खेळाबद्दलची, प्रत्येक खेळाडूबद्दलची, त्याचे जे काही रेकॉर्ड्स असतील त्याच्याबद्दलची सगळी डेटा, सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला एका सेकंदात भेटते. ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट्स, थोडक्यात त्या भागातली. द डेटा enables a sports person to study in performance as well as of other players worldwide. त्या डेटाच्या सहाय्याने एखाद्या प्लेयर असेल, खेळाडू असेल, त्याच्या त्या खेळामध्ये तो कसं प्रावीण्य, त्याच्यात प्रोग्रेस कशी करायची
तो ते शिकण्याचं काम करतो. मित्रांनो, क्रिकेट पाहता तुम्ही सध्या IPL, त्याच्यामध्ये कोणता बॉलर कशी बॉलिंग टाकतो, कोणत्या बॅट्समनचं वीक पॉईंट कसं आहे, लेग साईडला आहे की ऑफ साईडला आहे, बाउन्सरमध्ये तो चुकतो का यॉर्करला चुकतो. थोडक्यात अशा भरपूर त्या डेटाच्या सहाय्याने त्या बॅट्समनचा अभ्यास केला जातो, त्या बॉलरचा अभ्यास केला जातो आणि त्या प्रकारची रणनीती तो खेळाडू आखतो किंवा तो खेळाडू त्या प्रकारे अभ्यास करून इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो. आपली चुका काय आहेत थोडक्यात. The data enables a sports person to study his performance as well as of other players worldwide. It has tremendously helped in improving individuals as well as team performance. एखाद्या टीमचा परफॉर्मन्स कसा चांगला राहील याच्याबद्दलही तो डेटा हेल्प करतो. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. ते सेन्सर जे असतात ते सेन्सर सुद्धा हेल्प करतात की आपण खेळामध्ये बारीक लहानात लहान चूक कशा प्रकारे करतो आणि कोणती करतो. The sensors help us to understand the field conditions. Field condition कशी पाहिजे त्या सेन्सर ती सांगते. The weather, individual performance etc. हवामानाचं काय आहे ते सांगतं. नंतर वैयक्तिक खेळाडूंचं जे परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दलची ती माहिती डेटा देण्याचं काम करतो. नंतर मग इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बद्दलची व्हिडिओ एनालिस्टिक्स हेल्प अस टू सी इच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणि ते व्हिडिओ जे असतात डेटाचे ते व्हिडिओ एखाद्या खेळाडूबद्दलचे बारीक परफॉर्मन्स कसे आहेत, खेळामध्ये त्यांनी योगदान कसं दिलेलं आहे त्याचा अभ्यास जी समोरची व्यक्ती किंवा जो खेळाडू आहे तो करू शकतो. हे शक्य केव्हा होतं? त्या डेटाच्या सहाय्याने, त्या माहितीच्या सहाय्याने, थोडक्यात ह्या WWच्या सहाय्याने म्हणू आपण वर्ल्ड वाईड वेबसाईट. थोडक्यात डेटा म्हणजे आपण त्याला एक कनेक्ट करू शकतो WWशी, थोडक्यात गुगलशी म्हणू आपण मित्रांनो. अशा प्रकारचे हे 5 मुद्दे आपण आज पाहिले. पुस्तक वाचा पुन्हा 2-3दा. पेज नंबर 37, 38 आणि 39चं आपण पुढच्या लेक्चरला अभ्यास करू किंवा अगोदर आपण जे तुम्हाला ॲक्टिव्हिटी पाठवली तिच्याबद्दल अभ्यास करू. ओके माय फ्रेंड्स, बी रेडी.